श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्यातपूर्वी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे दसरा. तर बघा, काही ठिकाणी आज खंडेनवमीलाच घट हलवलेले आहे, तर काही ठिकाणी उद्या दसऱ्याच्या दिवशी घट हलवून आणि मग उपास 9 दिवसाचा उपवास सोडला जातो. तर तुमच्याकडे जर घट आजच हलवले असतील तर तुम्ही देवाची पूजा आज केलेली असेल, उद्या देखील तुम्ही देवपूजा करणार आहात. उद्या तर आहे विजयादशमी म्हणजे दसरा. झेंडूचे फुलं केशरी. तर आपण देवपूजा उद्या करणार असाल तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपल्याला देवपूजा स्वच्छ देवांना आंघोळ घालायची आहे, घट हलवून घ्यायचं आहे. सर्व झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. देवांना स्वच्छ आंघोळ घालून परत उद्या नागिनीच्या पानावर पौर्णिमेपर्यंत झोपी लावायचं आहे. कारण की 9 दिवस दुर्गा माने युद्ध केलेलं असतं, म्हणजे 9 दिवस महिषासुराशी तिने युद्ध करून 10व्या दिवशी त्याचा वध केलेला असतो असं म्हटलं जातं. नंतर ती दसऱ्यानंतर ती झोपी जाते, म्हणजे आरामाला जात असते असं देखील म्हटलं जातं. तर उद्या मंगळवार आहे आणि उद्या दसरा आलेला आहे, तर देवघरातील ही एक वस्तू उचलून आपल्याला जवळ ठेवायची आहे. बघा, कधीच आपल्याला पैशाची कमतरता भासणार नाही. कुठून ना कुठून ना पैसा येण्याचे मार्ग मिळेल, म्हणजे आपले कामं होत नसतील किंवा आपल्याला नोकरी लागलेली असेल पण आपल्याला पगार मिळत नसेल, किंवा आपल्या घरामध्ये व्यवसाय असेल, व्यवसायाचे पैसे अडकलेले असतील, ते मिळत नसतील, तर त्याचे सुद्धा मार्ग रिकामे होतील, ते सुद्धा भेटतील. पण फक्त उद्या आपल्याला देवघरातून ही एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहे. तर ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आहे दसरा. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असतो, म्हणजे या 3.5 मुहूर्तांपैकी दसऱ्याला अधिक महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती माचे अवजार तसेच आपल्या घरातील प्रत्येक जी गरजूची वस्तू आहे, दररोज नित्यनेमाने गरजू आहे, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे लॅपटॉप असो, आपले मोबाईल असो, मुलांचे वह्या पुस्तकं असो, कंपास असो, शेतातील अवजारं असो, किंवा आपले ऑफिसमधील किंवा कंपनीतील किंवा आपले व्यवसायातील नोट वह्या असो, किंवा आपण शिवणकाम करत असो किंवा लॅपटॉपवर आपण काम करत असतो, अशा आधुनिक वस्तूंची आपण उद्या पूजा करायची आहे. उद्या सर्वात पहिले सरस्वती मातेला पूजेचं अधिक महत्त्व दिलेलं आहे. तसेच उद्या नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते, म्हणजे गाडी, सोने, चांदी, नवीन बुक किंवा गरजू आपल्याला लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. शक्यतो वाहन आणि सोने जास्तीत जास्त खरेदी केले जातात. तर आपल्याकडे पैसा टिकत नसेल, आपल्या घरात पैसा राहत नसेल, पैसा खूप येत असेल, तर देवघरातून फक्त ही एक वस्तू उचलून आपल्याला उद्या जवळ ठेवायची आहे. फक्त 2 तासात बघा पैसा येऊ लागेल, आपले अडलेले कामं पूर्ण होतील, घरामध्ये पैसा मिळेल. त्यासाठी नक्कीच आपल्याला रोज कुठून ना कुठून पैशाचे मार्ग मिळतील. त्यासाठी आपल्याला देवघरातून ही एक वस्तू उचलून ठेवायची आहे. त्यातपूर्वी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण देवांना स्वच्छ घासून आंघोळ घालायची आहे. देवघरामध्ये त्यांना त्यांच्या जागी ठेवायचे आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्यांना उद्या दसरा आहे तर आपट्याचं पान अजिबात अर्पण करायला विसरू नका. आपट्याचं पान अर्पण करायचं आहे, तुळशीला आपट्याचं पान अर्पण करायचं आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील सोने, अवजारे, चांदीच्या वस्तू, दागिने, पैसा, लक्ष्मीची पूजा करणार आहोत, त्यावेळेस आपण सरस्वती मातेची पूजा वगैरे सर्व करायचं आहे. आणि आपल्याला झोपताना ही एक वस्तू उचलून आपल्याजवळ ठेवायची आहे. सर्व झाल्यानंतर देवपूजा वगैरे रात्री आपण थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपण म्हणजे काय करायचं आहे, सोनं द्या आणि सोन्यासारखं राहा असं सर्वांना सोनं द्यायचं आहे आणि सर्वांचे आशीर्वाद घ्यायचा आहे. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण झोपणार आहोत त्याच्या अगोदर आपण जे आपट्याचं पान, भगवान विष्णूंची मूर्ती असो किंवा लक्ष्मीची मूर्ती, कशाला देवघरामध्ये ज्या मूर्त्यांना आपण आपट्याचं पान अर्पण केलेलं आहे ते आपट्याचं पान घ्यायचं आहे. आणि जे आपण 9 दिवस घट बसवलेलं आहे त्यातून जे धन उगलेलं आहे ते थोडंसं धन घ्यायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला त्याची पोटली तयार करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला आपण जिथे तिजोरी आहे पैशाचं, आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे, किंवा पर्समध्ये ठेवायची आहे, किंवा आपण ती वस्तू आपण एखाद्या पर्समध्ये ठेवायची आहे, किंवा आपण ती वस्तू कुठे ठेवायची आहे, घरामध्ये एखाद्या आपण जिथे तिजोरी आहे तिथे ठेवायची आहे, पर्समध्ये ठेवा किंवा खिशात ठेवा. शक्यतो हे आपट्याचं पान आणि जे धन आहे, ज्याची पोटली केलेली आहे ती आपल्या तिजोरीतच ठेवायची आहे. तर नक्कीच
उद्या हे एक काम करायला विसरू नका. देवघरातील ही एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहे. बघा, पैशाचे सर्व अडलेले कामं रिकामे होतील. फक्त 2 तासच पैसा येऊ लागेल. तर नक्कीच देवघरातून ही एक वस्तू उचलून जवळ ठेवा. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.